मनपाच्या माध्यमातून पथविक्रेत्यांना 95 कोटींचे कर्ज वाटप. शहरातील हातगाडीवाले, भाजी विक्रेते, फेरीवाले, चहाचे स्टॉल चालक आणि इतर लघु व्यावसायिकांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना मोठा आधार ठरत आहे. कोरोना काळात सुरू झालेल्या या योजनेमुळे हजारो पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध झाले असून त्याचबरोबर विमा, बँकिंग आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे संरक्षणही मिळाले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जून 2020 पासून आतापर्यंत स्वनिधी योजनेअंतर्गत 95.69 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. 63,350 लाभार्थ्यांना कर्जाचा लाभ मिळाला असून ही कामगिरी निर्धारित उद्दिष्टांच्या 151% आहे. याशिवाय 1.58 कोटी रुपयांचे व्याज अनुदानही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना शिफारसपत्र LOR देण्याचे 29,721 चे उद्दिष्ट असताना महापालिकेने तब्बल 83,106 शिफारसपत्रे वितरित केली आहेत. ही कामगिरी उद्दिष्टांच्या 281% असल्याने राज्यातील महापालिकांमध्ये नाशिकचा वेगळा ठसा उमटलाय. दरम्यान स्वनिधी से समृद्धी अभियानाअंतर्गत पथविक्रेत्यांना विविध शासकीय योजनांशी जोडण्याचं कामही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 1,07,061 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळालाय. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 50,186 तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत 37,265 लाभार्थी सहभागी झाले आहेत. जनधन खाते, वन नेशन, वन राशन कार्ड आणि श्रमयोगी मानधन योजनेतही मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.